नमस्कार. आज आपण उकडीचे मसालेदार वांगी बनवणार आहोत. माझ्या आईचे किचन या मराठी चॅनलवर तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. एका कढईत मी तेल घातलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि सफेद तीळ 2 चमचे घालून ते व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत. आता यात बारीक चिरलेले 2 लहान कांदे मी घालत आहे. हळद, हे लाल तिखट आणि हे मीठ. हे सगळं मिश्रण मी आता हाताने एकजीव करून घेत आहे. हा मसाला आता आपण वांग्यात भरायचा आहे. मी वांगी मिठाच्या पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती आणि त्याला मी मधोमध काप त्याचे असे 4 बाजू करून घेतलेले आहेत. आता ह्यात आपण तो मसाला भरून घ्यायचा आहे. वांगं आतून किडलेलं नाही हे बघून घ्यायचं. हे असं व्यवस्थित त्यात मसाला दाबून दाबून भरायचा. वांगं चिरून झाल्यानंतर पाण्यातच ठेवायला लागते. पाण्याच्या बाहेर जर ठेवलं तर ते काळपट त्याचा कलर होतो. एका चाळणीत मी ही भरलेली वांगी ठेवत आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. अशा एकापाठोपाठ एक सगळी वांगी मी भरून घेत आहे. अतिशय चविष्ट आणि कमी तेलात ही भरलेली वांगी तयार होतात आणि शक्यतो सगळ्यांना आवडतातच. वांगी न खाणारी माणसं पण ही स्टीमची वांगी खाऊ शकतात. इतकं सुंदर हिची चव तयार होते. एक वेळा तुम्ही जरूर करून पहा. आता एका पातेल्यात मी 1 लिंबाची फोड टाकलेली आहे आणि पाणी. त्यावर ही चाळण मी ठेवत आहे आणि ह्याच्यावरती एक प्लेट झाकून आता हे मी 10 ते 12 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. 12 मिनिटानंतर आपली वांगी ही अशी शिजून तयार झालेली आहेत. पाहू शकता. तुम्ही वरतून कोथिंबीर टाका. अगर मसाल्यातच तुम्ही कोथिंबीर टाकली तर चालतं.